हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एव्हरयूथचा गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क। हा पील ऑफ मास्क आपण कसा वापरणार आहोत आणि हा फक्त तुम्ही पील ऑफ मास्क एकच नाही वापरायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला स्पेशल इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता जर शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्ही हे जे पील ऑफ मास्क वापरला आणि स्पेशल इन्ग्रेडियंट्स वापरलं तर तुम्हाला इतका छान रिझल्ट भेटेल की तुम्हाला पार्टीमध्ये जाताना मेकअप करायची सुद्धा गरज भासणार नाही। इतका छान तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट भेटेल आणि तुमची स्किन छान ग्लो आणि एकदम फ्रेश दिसेल। तुम्हाला हा मास्क कसा वापरायचा आहे त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप मी कशा प्रकारे ती व्हिडिओ मी काय काय वापरला आहे, कशा प्रकारे तो आपल्याला पील ऑफ मास्क कोणत्या डायरेक्शनने लावायचा आहे, कोणत्या डायरेक्शनने काढायचा आहे ते तुम्हाला जर व्हिडिओ एंडपर्यंत बघितलं तरच समजेल। आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण एव्हरयूथचं गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क घेतलेला आहे। हा मला फक्त 20 रुपयाला भेटलेला आहे। एकदम बेस्ट रिझल्ट भेटतो। याने आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन घालवतो, तशीच घाण घालवतो। त्याच्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते। आपण चिमूटभर मुलतानी माती आणि अर्धा चमचा हळद घेतलेला आहे। हळदीमुळे तुमच्या चेहऱ्याला छान असा ग्लोपणा येण्यासाठी मदत होतो आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे आपल्याला अपवर्ड डायरेक्शनने लावून घ्यायचं आहे, म्हणजे केसांच्या विरुद्ध दिशेने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि जेणेकरून काढताना केस आपले निघून जातील। ह्या पील ऑफ मास्कमुळे चेहऱ्याला छान सोनेरी रंग येतो, चमकतो आणि आपल्या चेहऱ्यावरची जी हायड्रेशन आहे त्याची लेवल वाढवतो। तुमच्या चेहऱ्याला छान एक नॅचरली ग्लोपणा देण्यासाठी मदत मिळते। हा मास्क आपल्याला 15 मिनटं ठेवायचा आहे, जेणेकरून हा पूर्ण पील होईल। आणि लक्षात असू द्या हा मास्क वापरण्याच्या अगोदर तुमचा चेहरा छान क्लिन्झिंग क्रीमने किंवा फेस वॉशने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि तेव्हाच हा मास्क वापरायचा आहे। मी तर हा शक्यतो तुम्हाला रिकमेंड करेन की रात्री झोपण्याच्या अगोदर जर तुम्ही हा मास्क वापरत असेल तर तुम्हाला एकदम छान रिझल्ट भेटेल। मी रात्री झोपताना शक्यतो याच्यासाठी सांगते कारण की आपण रात्री दुसरं काहीच लावत नाही आणि चेहऱ्यावर आणखीन घाण पण पोचत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम छान बेस्ट रिझल्ट भेटतो। तुम्ही हा तुमच्या नेकला सुद्धा यूज करू शकता। आणि ह्या मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे बॅक्टेरिया असतील, जे जमा झालेले असेल, जे की पिंपल्स तयार होण्यासाठी मदत होतात, त्या बॅक्टेरिया निघून जाण्यासाठी होते आणि घाण निघून जाते। बघू शकता तुम्ही 15 मिनटं हा मास्क यूज केलेला आहे आणि हा मी काढण्याचा प्रयत्न करत आहे। याच्यामध्ये आपण मुलतानी माती टाकलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं काढताना त्रास होत आहे, बघू शकता तुम्ही। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं मी पील ऑफ मास्कनी काढून घेतलेलं आहे आणि राहिलेला आपण चेहरा वॉश करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही चेहरा वॉश केल्याच्या नंतर आपल्याला एकदम छान असं ग्लो रिझल्ट भेटलेला, इन्स्टंट ग्लोपणा आलेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा इन्स्टंट रिझल्ट भेटलेला आहे। जर तुम्हाला इन्स्टंटली कळालं आपल्याला आता पार्टीला जायचं आहे तर हा पील ऑफ मास्क नक्की वापरा आणि याच्यात सांगितलेलं स्पेशल साहित्य नक्की वापरा आणि तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळवा। तुम्हाला मेकअप करायची पण गरज भासणार नाही, एकदम छान असा फ्रेश ग्लो स्किन दिसत आहे आपल्याला। तर हा व्हिडिओ
कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.